हाय दोस्तांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे 5 स्टार आणि रेग्युलर रिसॉर्टमध्ये काय डिफरन्स असतोय. सो एंट्रीला असं वायफायवालं कार्ड मिळते, बघायलाच प्रीमियम वाटते. टॅप करायचं, आत यायचं, ऑन. असं मोठ्याच्या मोठं कबड सोबत लॉकर आहे इथं. त्यानंतर नळाला हॉट वॉटर, मिरर. हा मिरर तर रेग्युलरच आहे. त्यानंतरचा बघा, जवळचं दिसते, दाढी वगैरे केल्यानंतर बघण्यासाठी. शेविंग किट, ब्रश, पेस्ट, शॉवर कॅप, हे असे हँडवॉश, बॉडी लोशन. त्यानंतर शॉवर एरिया विथ ग्लास. ही कमोड काय सगळीकडेच असते. हेअर ड्रायर, हे तुम्हाला मोस्टली 4 स्टार 5 स्टारमध्येच बघायला मिळते. टॉयलेटमध्ये पण कॉल लावायला. आणि सर्वात स्पेशल, जस्ट वेट अ मिनिट, बेडरूमच्या व्ह्यू सोबत तुम्ही आंघोळ करू शकताय, बॉम्बिंग करू शकताय. आणि ही अशी पडली आहे. त्यानंतर विथ पेड ड्रिंक्स, फ्रीज, केटल, पावडर, दूध पावडर. आणि सर्वात युनिक 5 स्टारचं मला वाटलं म्हणजे सेंट्रलाइज AC. आतापर्यंत मी कुठल्याच रिसॉर्टमध्ये सेंट्रलाइज AC बघितला नव्हता. आणि त्याचा रिमोट पण खूप प्रीमियम आहे. हे बघा, नाहीतर आपल्या इथले सेल नसतात, काय तर प्रॉब्लेम असते. सो दिस इज 5 स्टार. आणि या रिसॉर्टमधली मला अनेक युनिक गोष्ट वाटली म्हणजे स्मोकर्ससाठी काड्यापेटी आणि ॲशट्रेसुद्धा आहे. सो दिस इज फॉर प्रीमियम पीपल्स जे फुकतात. ही 5 स्टारची डिलक्स रूम आहे. ह्याच्यावर प्रीमियम आणि सूट पण आहेत. सो ह्या साध्यामध्येच आपल्याला एवढे फीचर्स, एवढे फॅसिलिटीज मिळायला लागलेत. सो वरच्याच्यात काय काय फीचर्स असतील त्या आपण येत्या काही दिवसात, वर्षात एक्सप्लोअर करूयाच. आणि त्यानंतर अजून एक कशी विचार केलेली गोष्ट म्हणजे पेपर आणि पेन्सिलसुद्धा ठेवलं इथं. आणि आल्याला वेलकम ड्रिंक पण होती, जी मी शूट करायला विसरलो गडबडीत. सो ह्या सगळ्या फॅसिलिटीज आपल्याला फक्त 5 स्टार रिसॉर्टमध्ये किंवा हॉटेलमध्येच मिळतात. सो हा आहे डिफरन्स 5 स्टार आणि रेग्युलर हॉटेलमध्ये. तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.